गुड मॉर्निंग गाईज, कसे आहेत सगळे. वेलकम टू आवर न्यू व्हिडिओ. आज सकाळची सुरुवात झाली आहे स्टेप्सनी. तर कालच मी कालपासून विचार करत होतो की आता मॉर्निंग वॉक स्टार्ट करतो आणि मग डेली आपला जो पुढचा दिवस आहे तो स्टार्ट करू. आज लवकर उठलो होतो. लवकर म्हणजे साधारण 9:30ला उठलो. 8:30ची बेल लावली होती. 9:30ला उठलो. एक ग्लास वॉटर आणि आलो स्टेप्स करायला. तर आता मी बी ट्राय करणार आहे की डेलीचे थोडेसे सुरुवातीला स्टेप्स करू फास्टेड आणि त्याच्यानंतर आपला डे स्टार्ट करू. तर वॉक करता करता असा विचार केला की आपली जी 2 महिने मी जिम लावली होती, फिजिक जिम, तिथं जाऊन येतो. तिथंही मला मयूर सरांना भेटायचं आहे, सचिन सरांना, सागर सरांना भेटायचं आहे. सो बघूया. मला वाटतं आता त्यांचा टाईम आहे, जिममध्ये असतील, ते वर्कआउट करत असतील. तर वॉक करत करत चाललो होतो. म्हणलं चला भेटले तर आपण भेटूया. त्यांचाही फोन आला होता मला. फास्टेड कार्डिओ करताना डेली ह्या स्टेप्स चढत वरती जायचो मी. अजून आठवत आहे, 4थ्या मजल्यावरती चढायचो. लिफ्ट कधीच वापरली नाही. कधी तर वापरली जेव्हा शेवट एनर्जी नव्हती, त्यावेळेस एक दिवस लिफ्ट वापरली होती. याच कारणामुळं मी बाहेर येत नाही. वॉक करायला आलो आणि मग मला केकचे शॉप दिसतात. तरी पण मी ट्राय केलं की हेल्दी ऑप्शन काय असेल. अय्यंगर बेकरीमधनं मी गुळाचा केक घेतलेला आहे, गुळाचा रवा केक. एनिवेज गुळसुद्धा साखरच आहे, बट ठीक आहे. डायरेक्ट चॉकलेट केक खाण्यापेक्षा मच बेटर ऑप्शन. तर पहिले तर घरी जाऊन ओट्स अँड प्रोटीन अँड देन मे बी हे आपण 2 पीस खाऊया. वॉक कंप्लीट करून घरी आलो, फ्रेश झालो आणि आत्ता सुरुवात केली आहे ऑफिसची. तर लॉग इन केले आणि आता आहे फ्रायडे. तर मे बी वीक ऑफ ऑलमोस्ट चालू झालेलं आहे. उद्या सॅटर्डे संडे आणि आपण परत 2 वीक सुट्टीवरती आहेत पुढचे. तर ज्यावेळेस शोला जायचं होतं ICNच्या, त्याच्या आधीच मी सुट्टी टाकली होती आणि मे बी तीच सुट्टी आहे आता आपल्याला ही 2 आठवडे. बाय द वे, उद्या मला जायचं आहे एका ऑफिसच्या इव्हेंटसाठी सॅटर्डेला, जे इथून 25-30 किलोमीटर लांब आहे आणि ते मॅन्डेटरी इव्हेंट आहे. तर मला उद्या सकाळी लवकर निघायचं. तर आज काही एवढं काम नाही आहे. 5 वाजता जाऊया जिमला आणि आज ट्रेन करूया अगेन चेस्ट, शोल्डर्स, ट्रायसेप आणि मे बी उद्या आपला होईल रेस्ट डे. ऑफ टू जिम गाईस. 4 वाजलेत. लवकर चाललोय जिमला. म्हणलं लवकर वर्कआउट करून आज लवकर रिटर्न येऊ. जसं म्हणलं की आज अप्पर बॉडी ट्रेन करणार आहे, चेस्ट, शोल्डर अँड ट्रायसेप्स. शो नंतर फेस पूर्ण ब्लोटेड झालेला आहे आणि जेही लोक मला बघतात किंवा बोलतात त्यांचं रिएक्शन पहिलं असं की अरे एवढं कसं काय वजन वाढलं. तर येस गाईज, बिंज ईटिंग नव्हती, बट एक्स्ट्रा शुगर्स. विल बी ट्रॅकवर येऊ लवकरच, 4 ते 6 वीक किंवा 6 वीकमध्ये. आणि डाईट ही ऑन पॉईंट ठेवलेला आहे. गाईस, डन विथ द वॉर्मअप. आणि आज प्रायमरी मी शोल्डरला फोकस करणार आहे. तर आपले मेन सेट्स शोल्डर असणार आहेत, 4 सेट, 4 व्हेरिएशन्स, 4 सेट इच. अँड देन सेकंडरी मसल मी चेस्ट आणि ट्रायसेप ट्रेन करणार आहे. तर येस, शोल्डर स्टार्ट करतोय मशीन शोल्डर प्रेसने. त्याचे आपण 4 सेट्स ट्रेन करणार आहे आणि प्लस लास्टचे एव्हरी सेटचे लास्टचे 2 रेप्स, एव्हरी सेटचे लास्ट 2 रेपिटेशन्स रिझर्वमध्ये ठेवणार आहे. म्हणजे त्यांनी आपण प्रोग्रेसिव्ह ओव्हरलोड्स ट्रॅक करणार आहे. बट लेट्स सी. चलो, वॉर्मअप इज डन, लेट्स स्टार्ट विथ अवर वर्कआउट. आज पूर्ण रिकामी आहे जिममध्ये कामही चालू आहे. राजू भैया पण नाही आले बहुतेक, मी आणि अजून 2 जणच आहेत. तर येस, वर्कआउट मस्त करूया आज. The next day. गुड मॉर्निंग सर्वांना आणि वेलकम बॅक टू आवर नेक्स्ट डे.
तर सकाळी लवकर उठलो आहे मी आज, कारण आज जायचं आहे मला एका ऑफिसच्या इव्हेंटसाठी. आणि आत्ताचे वाजलेत 7:30. तर करतोय आपला पहिला मील कंप्लीट एव्हरी डे. आपला हा असा मील जो रेडी करून ठेवतो ओव्हरनाईट ओट्स, तर पटकन खातो आणि निघतो. टू व्हीलरच घेऊन जाणार आहे, फोर व्हीलर काही घेऊन जाणार नाही, कारण परत ट्रॅफिक. कारण मला जायचं आहे इथून मुंडव्याला, ऑलमोस्ट 1 तासाचा रूट आहे. तर लेट सी, आता लवकर ब्रेकफास्ट कंप्लीट करतो आणि निघतो. गाईज, ऑफिसचा इव्हेंट कंप्लीट झालाय आणि मी आलोय पुण्याच्या रामेश्वरम कॅफेपाशी. दिसत असेल तुम्हाला. आणि आज संडे सॅटर्डे असल्यामुळे जास्त गर्दी आहे, कारण मला दुसरं कामही येतं, म्हणून जे काम आहे ते इथंच होणार आहे. तर ज्याचं सोबत काम आहे, तर त्याची भेटही इथंच आहे. गर्दी जाम आहे, माहीत नाही मला आता काय ऑर्डर भेटते नाही भेटत. चला बघूया. आज शनिवार आणि मला असं वाटतं मी चुकी केली येऊन. एवढी गर्दी आहे ना इथं. आणि मी 2 डिश ऑर्डर केल्यात. एक आहे मल्टीग्रेन डोसा आणि दुसरा आहे घी पोडी इडली. घी पोडी इडली तर आली आहे, बट मल्टीग्रेन डोसाला टाइम लागेल. फुल गर्दी आहे, फुल. पण मी जो बँगलोरला खाल्ला होता ना, तो थोडा वेगळा होता. बट आणि इथं पूर्णपणे वेगळं आहे. टेस्ट इज ऑल्सो डिफरंट. प्रेप नंतर गाईज, दिस इज द फर्स्ट बर्गर आय एम हॅव्हिंग ॲट KP. तर मी घेतला आहे चिकन, नाही सॉरी, फिश बर्गर अँड 1 पाणी बॉटल. छोटाच घेतला आहे, जम्बो पण नाही. आता इथून मला जायचं आहे डेक्कनला, तिथे एक काम आहे. वेटिंग 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 15 मिनटं झालेत ऑर्डरला. सी बर्गरला वेळ लागतोय. आणि आज बाहेर पावसाचं वातावरण पण झालंय आणि पाऊस आलाही पाहिजे आता. कारण मला असं वाटतं आज 20 तारीख आहे, पुण्यात पाऊस नाही पडला, पण जूनमध्ये प्रोबॅबली 10 तारखेपर्यंत पाऊस पडतो. यावेळेस उशीर झाला आणि यावेळेस 24 तारीख सांगितली पावसाला. बट आज आला पाहिजे आपला चिकन फिलेट. सॉरी, मी आता आलोय डेक्कनला. बँगलोरमध्ये तुम्ही मला बघितलं असेल ग्लेन बेक हाऊस. सिमिलरली ते आपल्या पुण्यामध्ये सुद्धा आहे डेक्कनला, तर मी आलोय तिथे. हे बघा. आणि मला ग्लेन बेक हाऊसमधनं पार्सल घेऊन यायचं होतं पुण्याला, बट मी आणू शकलो नाही, कारण त्याची ट्रॅव्हलिंगची जी हे एक्सपायरी आहे ती असते. म्हणून पुण्यामधनं पार्सल घेऊन जायचं पिऊला. हां. Depends on what ice cream do you want. What option we have first? We have chocolate, coffee, strawberry. So it is say different prices or it's the same price? Those are different price. Depends on what you want. So maybe just go with the regular one which we have. Vanilla. Okay, yeah, vanilla one, no problem. तर आता मी ऑर्डर केले चीज केक संडे आणि काही टार्ट्स, आणि मला ते पिऊलाही घेऊन जायचे. आपली फर्स्ट ऑर्डर आलेली आहे, ती आहे अशी दिसायला. तर हे आहे चीज केक संडे विथ व्हॅनिला आईस्क्रीम. लेट्स ट्राय. आज पूर्ण गोड खायचंय. मस्त आहे. अजून काही टार्ट्स पण आहेत. गाईस, सर्वात मेन आयटम आलेले आहेत टार्ट्स. ह्याच्यासाठी मी ॲक्च्युअल आलेलो इथं. हे जे बँगलोरमध्ये आम्ही खात होतो, पहिल्यांदा बघितलं होतं मी अशा आयटम्स, आणि क्लास लागतो, क्लास. हेझलनट इज एक नंबर. सुमित,
चलो गाइस, टाइम टू लिव्ह ग्लेन बेक हाऊस. ओ सॉरी. सो पार्सल इज ऑल्सो डन. पार्सल पण घेतलंय पिऊ साठी, जे बँगलोरवरनंच घ्यायचं होतं, बट फायनली पुण्यामध्ये भेटलं. आता निघालोय डिरेक्टली घरी. वाजले दुपारचे 2. आज बाहेरचं खाणं थोडं जास्त झालंय. आता फक्त प्रोटीन इंटेक पूर्ण करायचंय घरी जाऊन. The next day. गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक. सकाळी सकाळी आलो आहे मी वॉक करायला. सकाळ नाही, दुपारच झालेली आहे, कारण उठलोयच मी 12 वाजता. आणि 12 वाजता उठलो आहे तर बाहेर जिकडं मी डेली वॉक करायला जातो तिकडं चांगलंच ऊन पडलं आहे, तर इथंच ब्रिज खाली वॉक करतो आहे. बाय द वे, आज सुमित ही पुण्यासाठी निघण्यासाठी बसणार आहे, तर तो उद्या येईल. आणि स्वप्नील भेटला नाही, बरेच दिवस झाला. आय थिंक तो गावी गेला होता. तोंड जरा जास्त सुजलं आहे. डाईटवरती यायचं आहे परत 100%. बट हो, थोडंसं काल गोड खाल्लं आले. वेलकम बॅक गाईज. बघा माझ्यासोबत कोण फिरतंय आज वॉक करत. पिऊ आलेली आहे, वॉक करायला नाही, म्हणजे वॉक करता चालू आहे. चिकन घ्यायचं होतं. चिकनवाल्याचा फोन आला होता चिकन घ्यायला, तर पिऊ ही सोबत आली आहे वॉक करत. पिऊ काय बोलत होता? मी घरी जाणार आहे. आज अंडा खाल्ले, सिरियल बघितली मी. अंडा, आज मी अंडा आणि राईस खाल्ले. आणि ना अंडा, उद्या मी चिकन खाणार आहे. उद्या मी घरी जाणार आहे. मग रात्री झाली की परत झोपले की परत मी चिकन खाणार. अच्छा, आज तिने अंडं खाल्लेलं आहे आणि उद्या ती चिकन खाणार आहे. तर उद्या चिकन खायचं आहे म्हणून आता चिकन घेऊन चाललो आहे आम्ही. आणि उद्या पिऊ स्कूलला जाणार आहे का नाही? तर उद्या ती काय, उद्या मी सुट्टी मारणार आहे, कारण मी उद्या घरी चालले. सुट्टी नाही, स्कूलला जायचं. स्कूलला जाणार आहे ती.